संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आता विरोधकांनी समृद्धी एक्सप्रेसच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि शिवडे गावात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची अंत्ययात्रा काढली। यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आयोजित सभेमध्ये अजित पवार, राधाकृष्ण विखे, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर सडक टीका केली आहे। हा समृद्धी नव्हे तर शेतकऱ्यांचा बर्बादी मार्ग असल्याचा घणाघातही या नेत्यांनी केला। पूर्णतः गैरवापर सत्तेचा करत याचं उत्तम उदाहरण आहे। मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा मस्तवालपणा वागून बंदुकीच्या धाकावर तुम्ही शेतकऱ्याला भेटीला धरू शकणार नाही। आश्चर्याचं आहे की हा जो समृद्धी महामार्ग सध्याचा जो त्यांनी आखलेला आहे तो सध्याच्या सिन्नर घोटीचं उदाहरण म्हणून सिन्नर घोटी मार्गापासून अर्धा किलोमीटर आहे। अर्धा किलोमीटरमध्ये कोणती समृद्धी सरकार करणार आहे? तोच मार्ग जो पूर्वी नागपूर मुंबई म्हणून विकसित करण्यात आला होता तोच जर त्यांनी 4 लेन केला, त्याच्यातले जे काही कट आहेत, डोंगर आहेत, रिजेस आहेत ते जर रुंद केले तर कोणाच्याच जमीन घ्यायचा प्रश्न येत नाही।